एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। वरुण सरदेसाई हे काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी लीला हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत। काँग्रेसची सध्या बैठक सुरू आहे आणि ही बैठक सुरू असतानाच वरुण सरदेसाई हे भेटीसाठी दाखल झाले आहेत। झिशान सिद्दीकींच्या मतदारसंघातून वरुण सरदेसाई इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। तर झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार होते। तर वरुण सरदेसाई हे काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी सध्या लीला हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत। काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि याच बैठकीदरम्यान वरुण सरदेसाई भेटीसाठी दाखल झालेत। तर झिशान सिद्दीकींच्या मतदारसंघातून वरुण सरदेसाई इच्छुक असल्याचंही कळतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत आपल्यासोबत। देवेंद्र, आपण पाहतोय काँग्रेसची एकीकडे बैठक सुरू आहे, मात्र ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई त्या ठिकाणी हॉटेलमध्ये पोहोचले आहेत। याचं कारण काही समजू शकलंय का? वर्षा, आपल्याला माहिती आहे की आज काँग्रेसची महत्वाची बैठक जी आहे ती मुंबईत पार पडते। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळी बैठक सुरू आहे आणि ही बैठक ज्या लीला हॉटेल इथे सुरू आहे त्याच ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई जे आहेत ते काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत। त्यामुळे स्वाभाविक आहे चर्चा सुरू झालेल्या आहेत। वरुण सरदेसाई हे देखील वांद्रे पूर्व इथून ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। तर जे वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार आहेत झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत, मात्र त्यांचे जे वडील आहेत बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। झिशान सिद्दीकी ही हे आता काही दिवसच काँग्रेसमधील असतील अशा पद्धतीची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई तिथे आल्यामुळे या सगळ्या राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत। मात्र वरुण सरदेसाई यांनी जी माहिती दिलेली आहे की त्यानुसार मी एका खासगी कामानिमित्त या हॉटेलमध्ये आलो होतो आणि त्याच ठिकाणी काँग्रेसची बैठक सुरू होती। त्यामुळे अशा पद्धतीच्या राजकीय चर्चा ज्या होतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये। मात्र एकीकडे काँग्रेसची बैठक सुरू असताना वरुण सरदेसाईचं येणं यामुळे या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। निश्चितच देवेंद्र, या भेटी संदर्भात तसेच बैठकी संदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।